बरेचसे प्रश्न आले गृहिणींकडून, परत बऱ्याचशा बिझनेस ओनरकडून की सेल्स कसं शिकायचं. मी काय सेल्स गुरु नाहीये तुम्हाला शिकवायला, पण माझ्या अनुभवावरनं मी तुम्हाला सांगतो की सेल्स म्हणजे काय आणि सेल्स शिकायचं कसं. काही फंडामेंटल गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे तुमचं ॲटिट्यूड टुवर्ड्स युअर कस्टमर. मला जे वाटतं आणि मला एका ते पारसी मित्रांनी शिकवलेलं आहे की तुम्ही जर सेल्स काउंटरवर उभे असाल किंवा कुठेही सेल्स करत असाल, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या डोक्यावर बर्फ पाहिजे आणि तोंडात साखर पाहिजे. म्हणजे तुम्हाला राग आलाच नाही पाहिजे त्या सिच्युएशनमध्ये. तुम्हाला ती पचवण्याची ताकद पाहिजे आणि तुम्हाला गोडच बोलायला लागेल, तरच बिझनेस होईल. तुमचं इमोशनल विन म्हणजे राग आणि बिझनेस एकत्र जाऊ शकत नाही, फॉर शुअर आहे. कारण तुम्हाला विकायचंय, त्याला घ्यायचंय का नाही हा त्याचा प्रॉब्लेम आहे, राईट. तो त्याच्यासाठी तुम्हाला काही बोलू शकतो, ह्यासाठी तुम्हाला चिडून नाही चालणार आहे. तर तुम्हाला सेल्स जर करायचं असेल तर पहिल्यांदा गोड बोलायला लागेल, चांगलंच बोलायला लागेल. भले तो पुढचा कस्टमर तुमच्याशी कसाही वागू, है ना, तुम्हाला गोड बोलायला लागेल. ही पहिली गोष्ट. दुसरं, तुम्हाला रिजेक्शन्स पचवायला लागते. खूप जरुरी आहे सेल्समध्ये. म्हणजे ते म्हणतात ना, चमडी तुमची एकदम स्ट्रॉंग लागते सेल्सवाल्यांची, राईट. ती पाहिजेच पाहिजे तुम्हाला. रिजेक्शन पचवायलाच लागतील. म्हणजे काय की तुम्ही 50 वेळा कोणाला तरी कॉल कराल, ये माझ्याकडनं हे विकत घे, राईट. आणि 50 वेळा तुम्हाला लोक म्हणली नाही मला तुझा प्रॉडक्ट नाही आवडला, मला घ्यायचंच नाही, मला गरजच नाही, राईट. पण 51 वेळा उठून परत फोन करण्याची ताकद तुमच्यात पाहिजे. तुमच्याकडे तुम्ही 1 महिना दुकान उघडलं, तुमच्याकडे कस्टमरच आला नाही, पण परत दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी जाऊन दुकान उघडण्याची ताकद तुमच्याकडे पाहिजे, तरच सेल्स होईल. तिसरी गोष्ट सेल्समध्ये, आणि हे सगळं सायकॉलॉजी आणि हे सगळं ॲटिट्यूडचा खेळ आहे सेल्स म्हणजे, राईट. तिसरी गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी, फॉलोअप्स. फॉलोअप आपण खूप खूप कमी लिखतो फॉलोअपसाठी आणि आपल्याला लाज वाटते फॉलोअप करण्यासाठी. तर ॲज अ सेल्समॅन तुम्हाला फॉलोअप ही खूप गरजेची आहे. म्हणजे तुम्ही एखाद्याला एखादी गोष्ट सांगितली की तू माझ्याकडनं हा फ्लॅट घे बाबा. लेट्स से तुम्ही फ्लॅट विकणारे एक रिअल इस्टेट ब्रोकर आहात आणि तुम्ही त्याला एखादं सांगितलं की हा फ्लॅट घे, त्याला दाखवलं आणि नंतर जर तुम्ही त्याच्यावर बसून राहिले आणि त्या कन्झ्युमरला कस्टमरला परत फोनच केला नाही की तुला आवडला का बाबा, तू दुसरीकडे घेतला का, इट्स ओके. पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी कॉल करा. असं नाही तुमच्याकडनंच, पण त्या कस्टमरचा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय त्याला फ्लॅट देऊन, तर त्याला विचारा, अरे मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेतोय, तू घेतलास का, काय झालं, तुला माझ्याकडनं काही मदत पाहिजे का, राईट. तर सेल्समध्ये हे खूप जरुरी आहे. तुमच्याकडे तुमचं ॲटिट्यूड कसं आहे, त्याच्यामध्ये फॉलोअप्स कसे आहेत, राईट. तुम्ही अप्रोच कसे करता हे जरुरी. नाव आजच्या युगामध्ये सेल्सचा अजून एक महत्त्वाचा घटक, तो म्हणजे तुम्ही सेल्स करताय कसं. तर मी कायम सगळ्यांना सांगत आलो, तुम्ही कन्सल्टेटिव्ह सेल्स करा. कन्सल्टेटिव्ह म्हणजे काय की तुम्ही जाऊन डायरेक्ट विकू नका की हा माझा आयपॅड आहे तू विकत घे. नाही, तुम्ही काय म्हणा, ह्या आयपॅड बरोबर जी पेन्सिल येते त्यांनी तुम्ही प्रॉपरली लिहू शकता. त्याच्यामध्ये मस्त तुम्हाला लिहिता येतं, हात टेकवून लिहिता येतं, है ना. तुम्ही तुमचे नोट्स रात्री बसून लिहू शकता वगैरे वगैरे. तुम्ही प्रॉब्लेम त्याला विका, हे प्रॉडक्ट विकू नका कधी पण. कन्सल्टेटिव्ह म्हणजे काय, त्याला हेल्प करा. म्हणजे आता मी रिअल इस्टेटचं घेतलं, राईट. तर रिअल इस्टेटमध्ये जाऊन तुम्ही म्हणू नका हा 2 BHK फ्लॅट, हा 3 BHK, हा 4 BHK, कुठला घ्यायचा, हा 1 BHK, असं नाही. तुम्ही त्याला विचारा तुमच्याकडे किती लोक आहेत, तुम्ही वर्क फ्रॉम होम करता का, तुम्हाला एखाद्या ऑफिसची गरज आहे का घरामध्ये छोट्याशा, तुमच्याकडे फॅमिली किती मोठी आहे, किती वाढणार आहे का, आई वडील तुमच्या बरोबर राहतात का, मग तुम्हाला 1 BHK चालणार आहे का, मग तुम्ही 2 BHK घेणार का, तुमचं बजेट किती आहे, मग मी तुम्हाला बँक लोन द्यायला हेल्प करू का. चला माझा एक मित्र आहे त्यांनी घेतला, हा माझा एक कस्टमर आहे, मी त्याला मागच्या आठवड्यात एक फ्लॅट विकला, बघा त्याची कशी एक्सपिरियन्स आहे. हे कन्सल्टेटिव्ह सेल्स आजची गरज आहे आणि तेच तुम्ही डिफरन्शिएट करू शकता. अजून एक गोष्ट सेल्समध्ये काय महत्त्वाची आहे, तर आमच्या IT फील्डमध्ये म्हणजे माझी सॉफ्टवेअर कंपनी, आम्हाला माहिती आहे, आम्ही म्हणतो यू हॅव टू शो अप. म्हणजे काय की तुम्हाला तिथे जर तुम्ही तुमचा प्रॉडक्ट विकताय तर तुम्हाला तिथे जाणं जरुरी आहे. म्हणजे जर एका आम्ही स्वतः केलेलं आहे इनिशियली, जेव्हा आम्ही स्वतः मी आजही सेल्स करतो, पण जेव्हा सेल्स करायचो, एक मीटिंग जर आम्हाला माहिती आहे ना हा माणूस आमचा प्रॉडक्ट घेणार आहे,
तर एक मीटिंगसाठी आम्ही 8-8 दिवस त्याच्या ऑफिसमध्ये, तो येतो किती वाजता, 9 वाजता का, ठीक आहे 8:45 जाऊन ऑफिसमध्ये बसा, त्याला तोंड दाखवा, अरे मी आलोय, 5 वेळा 6 वेळा. आणि ट्रस्ट मी, जो कस्टमर असतो ना, हाय प्रोफाईल कस्टमर, त्याला जर कळलं ना हा माणूस कन्सिस्टंटली इथं बसतोय, तो आपल्याला 5 मिनिटं देणारच देणार. तुम्हाला काय पाहिजे, 5 मिनिटं, मग तुम्हाला त्याला विकायचं, राईट. यू हॅव टू शो अप. तुम्ही तिथे जायलाच पाहिजे, रोज जायला पाहिजे. तुम्हाला असं कंटाळून चालणार नाही, राईट. तर ते एक फार महत्वाची गोष्ट आहे. आणि शेवटची म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. मी जसं म्हणलं तसं मी माझ्या कोर्समध्ये बऱ्याच गोष्टी ह्या कव्हर केलेल्या आहेत. तरी पण एक सांगतो, शेवटची गोष्ट म्हणजे नेटवर्किंग. नेटवर्किंगला अंडर एस्टिमेट करू नका. एंड ऑफ द डे सेल्स इज ऑल अबाउट नेटवर्किंग. जर तुमचं दुकान असेल, दुकानातनंच तुम्हाला सगळं विकायचं, तर व्हेरी गुड. तुम्हाला मी पहिल्या काय टेक्निक सांगितल्या त्या करा. पण तुमचं काही सप्लायर असेल, तुम्ही काही मॅन्युफॅक्चरर असाल, तुम्ही काही एजंट असाल, तर तुम्हाला नेटवर्किंग, फाइंड आउट फोरम्स, लोकल फोरम्समध्ये जावा. तिथे चेक करा की बाबा मला रोटरीमध्ये जाणं जरुरी आहे का, मला टायमध्ये जाणं जरुरी आहे का, मला एखादी अशी नेटवर्किंग इव्हेंट आहे तिथं, सॅटर्डे क्लब आहे तिथं जाणं जरुरी आहे, राईट. कुठे जाऊन मला नेटवर्किंग करायचंय ज्यांनी माझ्या बिझनेसला फायदा होणार आहे, ते तुम्हाला खूप जरुरी आहे. काही नेटवर्किंग इव्हेंटमध्ये जिथे तुमचा कस्टमर येतोय तिथे जाऊन स्पॉन्सर करा, राईट. तुमचं नाव येऊ द्या तिथे की बाबा ह्यांनी स्पॉन्सर केलंय. काही गोष्टी बिना एक्सपेक्टेशनच्या करा. काही गोष्टी अशा लोकांना हेल्प करा त्या नेटवर्किंग इव्हेंटमध्ये की तुमचं नाव होईल. तर नेटवर्किंगला तुम्ही इग्नोर करू नका सेल्समध्ये.